आता मी यांना कुठे पाहिलंय? काय का रडतोयस? हा म्हणजे माझे बाबा आहेत. याचा अर्थ माझ्या बाबांनीच माझी ट्रेनमध्ये मदत केली होती. माझा बाबा मला खूप आवडतो. माझा बाबा माझा बाबा आई 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 आजी आजोबा काय झालं बनी? आता मला अरे 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 ए, बनी अरे नको पाणी नको उडू. अरे काय करतो रे राजा? अरे थँक्यू. हो पण कशासाठी थँक्यू? कारण तू माझ्या बाबाचा फोटो दाखवलास म्हणून. कसला हिरो आहे माझा बाबा. मला माझा बाबा खूप आवडला. पण आई तुम्हाला सांगितलं का नाही की ज्याने माझी स्टेशनवर काळजी घेतली तो माझा बाबा आहे म्हणून? आजी माझा बाबा इथेच असतो. माझा बाबा इथेच असतो. माझा बाबा इथेच असतो. आई माझा बाबा इथेच असतो मग तो आपल्या बरोबर का नाही राहत? बनी बाळा तो फोटो दाखव मला. माझा बाबा आजी तू पण बघ ना. होय रे बाबा. आई आज तुम्हाला फोटो दाखवलास मग आता बाबा मला भेटेल पण ना? आई मला माझ्या बाबाला भेटायचंय. आई मला माझ्या बाबाला भेटायचंय ग. प्लीज 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 न गो. आणि हा आई जेव्हा माझा बाबा मला भेटेल ना तेव्हा मी माझ्या सगळ्या गमती जमती त्याला सांगणार आणि माझ्या सगळ्या प्रेमची नाव त्याला सांगणार. पण मी तुला खूप मिस करतोय. पण आई थँक्यू. आज मी खूप खुश आहे. आता मी माझा मराठीचा एसे कंप्लीट करतो. आजी मला माझा नाश्ता बेडरूम मध्ये दे. बनी सावकाश पडशील राजा. बाबा हे काय करून ठेवलंय तुम्ही? बनी त्या फोटोतल्या माणसाला स्वतःचा बाबा समजून बसलाय. अगं मी काय केलंय? मी तो फोटो तुझ्यासाठी ठेवला होता पण तू बघितलंच नाहीस आणि तू त्याच्या हाती लागला. आता मी काय करणार त्याला? आता त्याचा गैरसमज कसा दूर करायचा? आपण कसं समजवायचं त्याला? आहे एक उपाय आहे. काय? तो फोटो बघून घे. आपण त्यांना तुझा होकार करून टाकूया. बहिणीच्या नशिबात त्याच्या बाबाची जागा याच मुलानं घ्यावी असं असेल तर आपण ते सगळं पुढे का ढकलतोय? आपण पुढे जाऊया ना. उलट चांगलं झालं असं समज ना. असं समज की बनीच्या मनात जी बाबाची जागा आहे, बाबाची इमेज आहे ना, ती हीच आहे. तुमच्यामुळे घडलं हे सगळं. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आजच त्यांना आपण आपला निर्णय कळवूया. मी आता अजून थांबू नाही शकत.
अहो आता कुणाला फोन करताय? ये शिरते ना. अहो वसूला काय सांगणार? हे बघा, आपण परस्पर असं काही करणं बरोबर नाहीये. वसूनी अजून होकार दिलेला नाही. पण नकारही दिला नाहीये ना. आपण तोच तिचा होकार समजूया. हे हातचं स्थळ आपण गमावू शकत नाही. मी त्यांना होकार कळवून टाकतो. बाकी सगळं आपण देवीवर सोडूया. काय झालं? अहो आपण होकार कळवायला थोडा उशीरच केलाय. फोन उचलत नाहीयेत ते. कदाचित आपल्या उशिराला ते आपला नकार समजले असतील का? Twinkle little star, how I wonder what you are. Up above the world so high, like a diamond in the sky. वर ना पटापटा. कधी नव्हे ते सगळी फॅमिली एकत्र जेवायला बसती. एक तर स्वयंपाकाचं काम असतं तेही होत नाही तुझ्याच्याने वेळेवर. हं? सॉरी आई. तरी बरं, बाकी सगळ्या गोष्टींना घरात नोकर चाकर आहे. हो, एकच काम असतं स्वयंपाकाचं. पण घरात माणसं किती आहेत? हा, त्यात आपल्या घरातली माणसं काही शहाणी आहेत का? प्रत्येकाच्या वेगवेगळ्या तऱ्हा आहेत. काय मंगल? हा. जरा कामात मदत करा. मी तुला काय वाटतं? हा, आम्ही दोघी घरामध्ये नुसते बसलेले असतो नाहीतर काय? आम्ही करतोच तिला मदत, पण तिला नको असते ती. तिच्यासाठी जेवायला कोणी थांबलेलंही चालत नाही तिला. सगळं तिला एकटीलाच करायचं असतं. नाहीतर काय दादा, मी तुला सांगते, वहिनी जे बोलते ना ते अगदी खरं आहे. हे आजकालचे सुना आहेत ना, सासूनी मदत केली ना तर म्हणतात लुडबुड केली म्हणून, आणि मदत नाही केली तर म्हणतात आयतं बसून खाल्लं. हो की नाही ग? मग काय करायचं रे आम्ही? तूच सांग. पोळी दे. हा घे. वाह, क्या बात आहे, क्या बात आहे. अवनी, तुझ्या हाताला ना सुरेख चव आहे बाकी. काय भास्कर? हा, हो ना बाबा. अवनी, भाजी खूप छान झाली. हा, हो आई, एकदम टेस्टी झाले. मलाही आवडली. थँक्यू सो मच. भाऊजी, हा, अहो फक्त मुलींनाच भरवणार आहात का? तुम्हालाही जेवायचंय, लक्षात आहे ना? हो घेतो मी. बाबा, अखिलही असायला हवा होता नाही? त्याला माझ्या हातची भाजी खूप आवडते. वहिनी, याच्यासाठी उशीर करत होती ती. सगळ्यांना इम्प्रेस करायचंय तिला. स्वतःच घोडं कसं दामटवायचं ना, हे चांगलंच कळतं तिला. आलं का लक्षात? भाजीत मीठ जरा जास्त झालंय. पुढे काहीतरीच बोलते. मस्त झाली भाजी. मला वाटतंय. एकच. हा बेबी बोला. हा हा हॅलो आकाश सर. अहो अखिल फोन नाही उचलत आहे. हे म्हणा तो यायला हवा होता इथे. आज अख्ख्या इव्हेंटची मॅनेजमेंट त्याच्याकडे आहे. अहो मला काय करायचं ना कळत नाहीये सर. वहिनी, अखिल कुठे? अहो तू मगाशीच गेला. आज तुमचा इव्हेंट आहे ना, तिकडेच जातोय म्हणाला. हॅलो, काय करू सर? तुम्ही थांबा तिथे, मी आलो ताबडतोब. हा ठीक आहे. काय रे? ते इव्हेंट मध्ये क्रायसिस आलाय, मला जावं लागेल आता. व्हेरी सॉरी. ऐका ना, मी लवकर जातो आणि लवकर परत येतो. हा, गुड गर्ल.
चल येतो. बाय 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 बाय. चला येतो. हा, नाही नाही दादू चिवून घे, मी येतो. चल, थांबवतो बाय. रे. हो बाबा बाय. आवडी जयश्रीला भाजी वाढ. मस्त झाली हा भाजी. घे 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 घे. अरे यार तू इतक्या दिवसांनी भेटलायस तुम्हाला आणि तरी फोनच बघत बसणार आहेस का? अरे दादाचा फोन आहे. तुला बोललो होतो ना आम्हाला एका इव्हेंटला जायचंय आणि तू इथे मला बोलवलंस काहीतरी अर्जंट तुला सांगायचंय म्हणून. आणि इथे आपलं दादाचा फोन मला घ्यावा लागेल ना ग. अजिबात नाही या. अखिल यार मी समोर असताना तुला दादा कसा आठवू शकतो? क्लिअर यू सो रोमॅन्टिक सिरियसली. सॉरी नाही सॉरी ना. सॉरी बोल तुला काय बोलायचं होतं सांग. अखिल यार माझ्या आईला दादासाठी कोणी मुलगीच आवडत नाहीये. अरे अरे मी मुलगी असतो ना तर नक्कीच तुझ्या दादाशी लग्न केलं असतं बघ. हा 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 अखिल यार आय एम सिरियस. जर यार दादाला मुलगी नाही ना मिळाली तर इट्स गॉन अ ग्रेट प्रॉब्लेम फॉर अस. आय एम व्हेरी शुअर. आणि इकडे आमच्या घरात मुलगी मिळालीये तरी लोचे सुरू आहे. काय? तुला सांगितलं होतं ना दादाला एक मुलगी बघितली म्हणून. अखिल यार आय रिअली डोंट वॉन्ट टू लिसन टू दिस सिरियसली. बाबा तुझ्या दादाचं लग्न हो ना हो पण जर माझ्या दादाचं लग्न झालं नाही ना तर आई फॉर शुअर माझ्यासाठी मुलगा शोधायला लागणार. आणि अखिल तुला माहितीये का तिने ठरवलंय या वर्षात एकाचं तरी लग्न उरकूनच टाकायचं यार तिला. आय एम व्हेरी टेन्स. खेळ फोन उचल. फोन का नाही उचलत आहे? अखिल आय नो तुम्हाला सांगितलं होतंस की दादाचं लग्न झाल्याशिवाय आपण घरी नाही सांगू शकत. पण तुला माहिती आहे यार मी माझ्या आईशी खोटं नाही बोलू शकत. आणि शी इज व्हेरी स्मार्ट यू नो. अखिल तुला माहिती आहे का तिला तो ऑलरेडी डाऊट यायला लागला यार. अखिल मला सांगू दे ना घरी की आपल्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. अखिल तुझं आहे ना माझ्यावर प्रेम? कोर्स माझं खूप प्रेम आहे तुझ्या. मग तू का लपवतोयस यार फॅमिलीपासून? अरे यार आपल्या फॅमिलीज तर ऑलरेडी एकमेकांना ओळखतात. सी आपलं स्टेटस आपली लाईफस्टाईल सगळं मॅच होतं यार अखिल. अखिल आय एम व्हेरी शुअर त्यांना आपल्याबद्दल कळलं ना तेव्हा ते खूप खुश होणार आहेत. यू सी. आय नो डेफिनेटली ते खुश होतील पण ते योग्य वेळी कळलं तर. तनु आणि प्रेम एका बाजूला आणि फॅमिलीज एका बाजूला. आणि तुला माहिती आहे माझ्या दादाच्या लग्नात काही अडथळे येतील मी असं काही करणार नाही. आणि हे तू समजू शकतेस कारण तुझंही तुझ्या फॅमिलीवर तेवढंच प्रेम आहे जेवढं माझं माझ्या फॅमिलीवर आहे. आणि माझ्या दादाच्या जागी तुझा दादा असता तर तर तू काय केलं असतंस? हेच केलं असतंस ना. अखिल तनु लग्नानंतर हीच फॅमिली तुझी होणार आहे हो की नाही? मग अखिल तनु आय लव्ह युअर चाइल्डिश बिहेवियर पण पुन्हा तू असं फोनवर मस्करी करू नकोस. वग इज वग ना. बरं चल आता मला निघावं लागेल. दादा तिकडे वाट बघतोय. सॉरी बेबी. यार दिस इज नॉट. आणि तू घरी पोचलीस की टेक्स्ट कर हा मला प्लीज. दादा 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 माय फूट. आपल्या लग्नानंतर तुझी फॅमिली माझी होईल की नाही आय डोंट नो अखिल बट आय प्रॉमिस यू तुला तुझ्या दादाला विसरायला लावेन हे नक्की. चहा. अहो अहो काय झालं? सुशेला अरे मी कालपासून त्या जयश्री मॅडमना फोन करतोय पण त्या फोन उचलतच नाहीयेत. आणि सारखा सारखा फोन करणं
मला बरोबर वाटत नाहीये. नाही उचलत आहेत तर नको उचलू दे. हे बघा, हे नातं जुळावं असं जर देवाला वाटत असेल ना तर देवच काहीतरी करेल. सुशीला, अगं सगळं देवावर सोडून कसं चालेल? बापाला स्वतःच्या मुलीसाठी आपल्या चपला झिजवाव्याच लागतात. बरोबर आहे, पण कोणाच्या दारात चपला झिजवायच्या? जयश्रीबाईंना फोन करून होकार द्यायचा म्हणजे बनी आणि वसूला वेगळं करायला होकार देण्यासारखं आहे. आधीच बापा मीना वाढलाय पोर, आता आईपासूनही वेगळं करायचं का त्याला? सुशीला, या क्षणी मी फक्त वसूच्या भल्याचा विचार करतोय. अगं आकाश इतका चांगला मुलगा आपल्या वसूला शोधून सापडणार नाहीये. हो, पण वसूनी अजून लग्नाला होकार दिलेला नाहीये आणि माझ्या दृष्टीने बनी आणि वसूनी एकत्र राहणं हे त्यांना होकार देण्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. त्यातच बनी आता आकाशला आपला बाबा मानायला लागलाय. हे बघा, काहीही झालं ना तरी बनीचं मन दुखावता कामा नये, सांगून ठेवते. सुशीला, बाबा, ए बाबा, तू इथे आलास आणि मला का नाही भेटलास रे? मी तुझ्याकडे कोणतीही विश मागितली की तू लगेच पूर्ण करतोस ना. मग तुला भेटण्याची विश तू का नाही पूर्ण केलीस माझी? मी ना रागवलंय पण आणि नाही पण. आणि बाबा, काय झाला हायड अँड सीक वगैरे? तू लवकर येणार रे. मला ना तुझ्या कसं झोपायचंय, तुझ्या बरोबर फुटबॉल खेळायचाय आणि बायकोंना लॉंग राईडला जायचंय, एकदम ना सुसाट. बघ बनी किती खुश आहे. बाबा, माझ्याकडे एक मॅजिक स्टिक हवी होती रे. मी काय केलं असतं, तुझा मंत्र टाकून फोटोतून बाहेर काढलं असतं. आय मिस यू बाबा. नाही आई, त्याला समजवायला हवं. हे त्याचे बाबा नाही आहेत हे त्याला समजलंच पाहिजे. वसू नाही, हे बघ, आत्ता त्याचा जो समज आहे तो तसंच राहू दे. हो, विसरेल हळूहळू. आत्ता जर तू त्याच्याशी काही बोलायला गेलीस तर तुझ्यापासून दूर जाईल तो. अगं, आपण समजूत काढू त्याची. आत्ता काही बोलू नकोस. माझ्या बाबा